यज्ञ करायचं ठरलं. बऱ्यापैकी मोठी मोठी लोक होते गुरुजीच्या सानिध्यात. त्यावेळेला राजराजेश्वर शास्त्री म्हणून स्वामीजी फार मोठी व्यक्त प्रस्थ होतं काशीला, फार मोठं प्रस्थ होतं. काय होतं माहिती आहे का, ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुळ घ्यायला सांगा. आपली लोक आपल्याला कळत नाहीत. काशीला ज्या वेळेला यज्ञ चालू होता, यज्ञाची पूर्णाहुती करायची, गंगाळातलं तूप संपलंय, करावं काय. असो सुक्त गायलं, तंडील कुंडाची बाजूची इटकर ओढून घेतली आणि असो सुक्त गायल्याबरोबर माणसं अरे काय म्हणले असो सुक्त. ते म्हणले काय होतं असो सुक्त गायल्याच्या, गा गा मी सांगतोय ना गा म्हणले. गायल्याबरोबर 2 किलो इटकरीचं लोणी तयार होते. म्हणून राजराजेश्वर शास्त्री गुरुजी खुर्चीवर बसलेले, बूट होता गुरुजीच्या पायात, लोटांगण घातलं राजराजेश्वर शास्त्रीनं. ही पावर गुरुजींची होती, ही पात्रता गुरुजीची होती. कोणाला म्हणायचं राजराजेश्वर शास्त्रीचा घराणा. खंडेरावजी राजराजेश्वर शास्त्रीचा घराणा म्हणजे प्रत्यक्ष वेद वाहत होता त्यांची. वेद श्रुतियाम वेदायाम पुराण शमतितार्थायाम भवम विद्वा भय जायते प्रचुरम यति भवशितः दैवम गांजा कसम लिखितम. हे मूर्खाचं वाक्य आहे का. वेद वाहत होता, वेद वेद पाणिनीचं जसं नदीचं पाणी व्हावा असे पुराण वेद शास्त्र त्यांची इथं वाहत होते. आणि ती व्यक्ती गुरुजींच्या चरणावर लोटांगण घालीत होती. गुरुजींची महती किती मोठी असेल कल्पना करा. विडाला विडाला कोणासाठी कल्याण, विश्वासाठी कल्याण. संतांचं जीवन विश्वाच्या कल्याणाकरता असते. भूताची दया हे भांडवल संता आपुली ममता नाही देही. पुढे बसा महाराज, पुढे पुढे या, पुढे पुढे. काय श्रीमंती आहे संतांची. भूत या शब्दाचा अर्थ जीवसृष्टी. जीवावर दया करणं हे संतांचं भांडवल आहे. आपल्या भांडवलात आणि संतांच्या भांडवलात फार मोठा फरक आहे. जमिनी घेणं, बंगले बांधणं, बँक बॅलन्स वाढवणं, सोनं नाणं घेणं हे आपली श्रीमंती आहे. जीवावर दया करणं ही संतांची श्रीमंती आहे. तुका म्हणे सुख पराविया सुखे अमृत हे मुखे स्रवतसे. देहूतले मालक सांगतात संत सुख कशात मानतात. आपल्या सुखात आणि त्यांच्या सुखात फरक आहे. एखाद्याचं पोरग नोकरीला लागा, शिकल्यावर लागतच असतं असं म्हणणारच नाही. त्यानं अभ्यास केलाय. इतका पोटात डब्बा उठणारी जात आपली नाही हो. त्यांनी वाडा बांधला, हा केवढं मोठं घर बांधलंय. अहो काय परिस्थिती होती त्यांची, किती मोठं घर बांधलंय तुम्हाला काय माहिती महाराज. काय झालं त्याला गवसलं. तू काऊन नाही उकरलं सुंबळ्या गावखाराला. तुला एखादी कटिंग करायची कातर तरी गवसती का पाहिजे नालाय का. अहो समोरचा मोठा झाल्यावर शुद्ध अंतकरणाने त्याच्या प्रारब्धाने मोठा झालाय, त्याच्या कष्टाने मोठा झालाय अशी थाप आणली पाहिजे. याला म्हणायचं संत. आपल्याला पटत नाही, आपल्याला दुसऱ्याचं मोठे पण कपत नाही. याच्यात तर आपलं नून येत आहे. आणि संतांचं जीवन महाराज, ते गरीब त्याचे वडील हमाल होते आणि ते पोरगा आता प्राध्यापक. वा 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 वा, काय नाव केलंच रे मायबापाचं. दुसऱ्याच्या सुखात आनंद मानणारी याती म्हणजे संतांची याती. आणि दुसऱ्याचं बरं चालल्याच्या नंतर पोटात डबा उठतो हे माणसं असतात. संत दिसायला जरी माणसं असतात, संत नवती जगा माणसाच्या सारखी. पाषाण म्हणून नये लिंगा समुद्र नदी नवे पैगा. आणि संत नवती जगा माणसाच्या सारखी. घरातले फरशीचे दगड किती बी महागाईचे असतील पण शंकर होऊ शकत नाहीत. नदीला सापडलेला गोटा, त्याला आकार आणला, शिवलिंग तयार केलं, त्याला दह्या दुधाचा अभिषेक आहे. आता त्याला दगड म्हणता येत नाही. हे संत दिसायला जरी माणसासारखे असतील पण माणसं नाही. तुका म्हणे तैसे संत आणि जान दोहीचे समानाले गुणाये, दोहीचे समानाले गुणाये. तुकोबाराय सांगतात यांना आणि संतांना सारखं मानू नका. तुका म्हणे सुख पराविया सुखे अमृत हे मुखे स्रवतसे. संतांच्या तोंडातून जे जे पडते ते अमृतासारखं. आपलं सांगू का तुम्हाला. एकाच जयस्वाल एक जणाचं वजन वाढलं. वजन वाढल्यावर आपल्या भाषा कशा असतात बघा. काय खातू बापा, काय कोकण्या शिवानी सुटला बापा तू. अरे मरशील ना.
त्याच्या तोंडातून लगेच शब्द पडतात, तुझ्या बापाचं खातो का? म्हणजे आपल्या तोंडातून जे शब्द पडतात का ते वितंडवादी पडतात, आणि संतांच्या मुखारविंदातून जे शब्द पडतात ते उपदेश. आली मुखा वाटे अमृत आली मुखा वाटे अमृत आली मुखा वाटे अमृत वचने आली मुखा वाटे अमृत वचने उत्तीर्णता येणे उत्तीर्णता येणे नोहे आली मुखा वाटे अमृत वचने आली मुखा वाटे अमृत वचने शब्द पडली ती अमृतासारखी प्रमाणाचा बादशाह आहे. वा. साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ तुमच्या पुढे मांडला. आवाज करा, कडक करा, वाढवा वाढवा. कीर्तन झाला असं गृहीत धरू. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने, भावयुक्त अंतकरणाने चालत असलेली ही जुनाट परंपरा सद्गुरू ब्रह्मलीन ज्ञानभास्कर सद्गुरू रंगनाथ गुरुजींच्या ह्या पुण्यप्रसंगावर चालत असलेला हा ज्ञानदान अन्नदान सोहळा भगवान नगरेश्वराच्या दरबारात तुम्हा सात्विक सदाचारी पुण्यशील भक्तांच्या वतीने चालत असलेला हा उत्सव पितरांचा उत्सव आणि संतांचा उत्सव देवाला आवडतो. बाकी मधल्या कोण्याही भंगिरेचे उत्सव देवाला आवडत नाहीत. दोन उत्सव देवाला आवडतात, एक संतांचा उत्सव रमेश बाबा आणि एक पितरांचा उत्सव. पितरांचा उत्सव ज्याचे त्यांनी करायचा असतो हाही देवाला आवडतो. मी सांगतो म्हणून ऐकायचं नाही. आई वडिलांची सेवा करणाऱ्याच्या तुकोबाराय पाया पडतात. नमो तया माता पित्याचे पालन, नमो त्या वचन सत्यवदे. तुकोबाराय पाया पडतात आई वडिलांची सेवा करणाऱ्याच्या. म्हणून आवा तर्पणो दक्षिणाधिपतयेंना यत मुमुक्षो भयस्थितो पितरेषु वैष्णव जनहिता यति योग्याम तपि सिद्धेषु अनुरागिस्तते वचः.